उद्या अंगारकी संकष्टी आहे आणि घरोघरी बाप्पाच्या आवडीचे मोदक तयार होणार नाहीत असं होणारच नाही. त्यात आंब्याचं सीझन आहे आणि आंब्यापासून तयार होणारे पदार्थ बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण केल्यावर बाप्पा नक्कीच खुश होईल. म्हणूनच आज मी तुम्हाला आंबा आणि नारळाचे मोदक कसे बनवायचे तेही साध्या सोप्या पद्धतीने ते दाखवणार आहे. अगदी शेवटचा मोदक सुद्धा इतक्या सहजतेने कसा बनवता येईल याची खास ट्रिक सुद्धा सांगणार आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रेषितच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. भरपूर दिवस टिकणारे आंबा नारळाचे आपण मोदक तयार करतोय. त्यासाठी आपल्याला अजिबात मिल्क पावडर किंवा साय वापरायची नाही. तर इथे मी ओल्या नारळाचा वापर करणार आहे. नारळ बघू शकता मी तुकडे करून घेतले असले तरी कप पूर्ण वरपर्यंत भरून घेतला आहे. तुम्ही सपाट कपाने मोजून घेणार असाल तर 1.25 ते 1.5 कप एवढा ओला नारळ घेऊ शकता. आता हे नारळाचे तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे ती म्हणजे साखर. साखर बघू शकता मी पूर्ण भरून घेतली नाही, थोडीशी कमीच घेतली आहे, म्हणजे 1.25 कप एवढी आपल्याला साखर घालायची आहे. आज मी खोबरं खोवून घेतलं नाही आहे, तर इथे तुकडे करून घेतले आहेत. त्यामुळे साखर आणि नारळ सुरुवातीला मी इथे फिरवून घेणार आहे मिक्सरला. बघू शकता साखर थोडीशी विरघळली गेली आहे आणि मिक्सरला मस्त असं खोबरंसुद्धा बारीक झालं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचा आहे आंब्याचा रस. तर इथे मी हापूस आंब्याचा गर घेतला आहे. फक्त आंबा आपल्याला दूध, साखर, पाणी न घालता फक्त आपल्याला आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे. तो इथे मी मेजरमेंट कपाने म्हणजे त्याच कपाने 1.25 कप एवढा घेतला आहे. पण तुमच्याकडे जर आंब्याचा रस तुम्हाला वापरायचा नसेल आणि आंबे तुम्हाला जर वापरायचे असेल तर किती घ्यायचं? 1 कप भरून आपल्याला आंब्याचे तुकडे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही ह्यामध्ये मिसळून ते एकत्र करू शकता. आता हे सुद्धा आपल्याला मिक्सरला फिरवून अगदी बारीक करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, आपल्याला सहजतेने मोदक वळता येतात, अजिबात ते तुटत नाहीत. इथे बघू शकता मस्त असं मिक्सरला गुळगुळीत त्याची पेस्ट तयार झाली आहे. आता गॅसवर एक मी पॅन ठेवला आहे. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं. ह्यामुळे मोदकाला सुद्धा चकाकी येईल आणि एक स्वादसुद्धा येईल. तूप चांगलं विरघळलं की ह्यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट आहे ती संपूर्ण पेस्ट घालायची आहे. गॅसची आच मध्यम ते मोठी ठेवायची आणि सुरुवातीला ह्याला आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. मिश्रण मात्र आपल्याला सतत परतत राहायचं आहे, जेणेकरून आंब्याचा रस ह्या पॅनला किंवा कढईला चिकटणार नाही आणि तो जळणार नाही. जसं आपण हे मिक्स करत जाऊ तसं सुरुवातीला मिश्रण पातळ व्हायला सुरुवात होते, कारण साखरेचं पाणी सुटायला लागतं आणि जसं काही वेळ जातो तसं ह्याचा रंगसुद्धा बदलला जातो आणि हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते. बघू शकता सुरुवातीला कसा रंग होता आणि आता किती गडद झाला आहे. आता असं झाल्यावर आपल्याला गॅसची आच मंद करायची आहे, कारण मिश्रण अंगावर उडण्याची शक्यता असते आणि मंद आचेवर ह्या मिश्रणाचा गोळा जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हळूहळू बघू शकता मंद आचेवर मी सतत परतत होते. आता मिश्रण कसं दाटसर तयार झालं आहे. आता मोदक करण्याजो काही मिश्रण तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर ह्यातलं थोडंसं मिश्रण एका वाटीमध्ये मी काढून घेते आणि आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे. तोपर्यंत सतत हे मिश्रण आपल्याला परतत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली लागणार नाही. थोडंसं मिश्रण आपण गार करत ठेवलेलं ते आता बघूया. बघू शकता बोटाला सगळं मिश्रण चिकटलं जाते. मला जरासुद्धा ह्याचा गोळा बनवता येत नाहीये. म्हणजेच मोदक तयार करण्यासाठी अजून आपलं हे मिश्रण तयार झालेलं नाही. त्यामुळे सतत आपल्याला परतत राहायचं आहे. आता आणखी एक तुम्हाला ट्रिक दाखवते. इथे बघू शकता मध्यभागी मी असं चमचा ठेवते तर लगेच तो कलंडला जातोय, म्हणजे अजिबात उभा राहत नाही. याचाच अर्थ असा की आपलं हे मिश्रण अजून मोदक बनवण्यासाठी तयार नाही. त्यामुळे मंद आचेवर सतत हे आपल्याला परतत राहायचं आहे. आता काही वेळाने तुम्ही बघू शकता पॅनपासून मिश्रण सुटायला लागलं आहे आणि त्याचा रंगसुद्धा हलका पिवळा झाला आहे. थोडंसं याला जाळी सुटल्यासारखं झालं आहे, तुम्ही बघू शकता. आता मगाशी केलेली ट्रिक पुन्हा एकदा आपण करून बघूया. त्यासाठी चमचा असा मध्यभागी ठेवायचा, उभा राहतोय म्हणजे मिश्रण आपलं तयार झालं आहे. आणि दुसरी ट्रिक म्हणजे थोडंसं मिश्रण मी वाटीमध्ये काढून घेणार आहे. हलकंसं गार झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता कशी गोळी तयार होते, पण ती गोळी नरम आहे, फार कडक नाही. यापेक्षा जास्त कडक केलं तर त्याच्या वड्या बनतील. जर तुम्हाला वड्या बनवायच्या असतील तर यापेक्षा आणखीन थोडा वेळ तुम्ही शिजवून घेऊ शकता. आता मात्र लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण या पॅनमध्येच मी थोडंसं पसरवून ठेवणार आहे आणि गॅसवरून उतरवून हा पॅन आपल्याला ओट्यावर ठेवायचा आहे. हलकंसं कोमट मिश्रण इथे झालं आहे. आता लगेचच आपण ह्याचे मोदक तयार करू. त्यासाठी इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे. त्याला थोडासा तुपाचा बोट लावून घेतला आहे आणि हे मोदक आणखीन सुंदर दिसण्यासाठी
यावर मी एक पिस्त्याचा काप लावून घेणार आहे आणि लगेचच आपण तयार केलेलं मिश्रण या साच्यामध्ये अगदी घट्ट भरून घ्यायचं आहे आणि साचा बंद करून खालच्या बाजूने देखील पोकळी कुठेही ठेवायची नाही. घट्ट असं सारण भरून घ्यायचं आहे आणि लगेचच हा मोल्ड आपण उघडून बघूयात. बघू शकता किती सुंदर आपला पहिला मोदक तयार झाला आहे. एक्स्ट्राचं जे काही सारण लागलेलं असेल ते बाजूला काढून टाकायचं. अशाच पद्धतीने आणखी एक मोदक मी तुम्हाला करून दाखवते. पिस्त्याचा काप ठेवायचा आणि सारण भरून घ्यायचं मध्ये. आता सारखं-सारखं तेलाचा किंवा तुपाचा हात लावण्याची गरज नाही. एकदा फक्त लावून घ्यायचं सुरुवातीला. असं घट्ट दाब भरून सारण भरून घ्यायचं आणि लगेचच हा मोल्ड असा उघडून घ्यायचा. दुसरा सुद्धा मोदक अगदी कळीदार आणि सुबक तयार झाला आहे. अशाच पद्धतीने सर्व मोदक मी इथे करून घेणार आहे. शेवटचा मोदक सुद्धा मी तुम्हाला इथे बनवून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल किती अचूक आपलं हे प्रमाण झालं आहे. बघू शकता शेवटचा मोदक सुद्धा किती सुंदर तयार झाला आहे. तुम्हाला जर असं वाटलं की थोडासा पाक आपला पुढे गेला आहे किंवा जमला नाही, थोडासा कडक वाटतोय, तर काय करायचं मी तुम्हाला एक खास ट्रिक इथे सांगते. थोडंसं मिश्रण मिक्सरला तुम्ही फिरवून घ्यायचं. म्हणजे मिक्सरची उष्णता त्याला लागते आणि पुन्हा ते मेल्ट होतं मिश्रण आणि मग त्याचे तुम्ही मोदक तयार करू शकता. मी इथे सर्व मोदक तयार करून घेतले आहेत आणि मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये मोठ्या आकाराचे 8 मोदक तयार झाले आहेत. दुसरं मिश्रण थोडंसं कमी होतं त्यामुळे त्याचा मी एक लाडू तयार करून घेतला आहे. मोदक मी तुम्हाला तोडून दाखवत नाही कारण नैवेद्यासाठी दाखवायचे आहे, पण लाडू तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता किती आतून रसरशीत आणि मस्त चमक आली आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने भरपूर दिवस टिकणारे हे आंब्याचे मोदक या संकष्टीला नक्की बनवून बघा आणि आपल्या लाडक्या बाप्पाला नैवेद्य म्हणून नक्की अर्पण करा. आजची माझी रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक आणि शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचा ऑलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.